मुंबईत आजही महायुतीची महत्त्वाची बैठक होणार आहे। आज दुपारी 2 नंतर वर्षावर ही बैठक होण्याची शक्यता आहे। या बैठकीत मंत्रिपद ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपच्या गटनेता निवडीनंतर मुख्यमंत्री ठरणार अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे। मुख्यमंत्र्यांच्या नावाची उद्या घोषणा होण्याची शक्यता, यासाठी भाजपचे 2 निरीक्षक मुंबईमध्ये येणार आहेत। 2 दिवस निरीक्षक आमदारांशी चर्चा करणार आहेत, तर आमदारांच्या भेटीगाठीनंतर नाव जाहीर करण्यात येणार आहे। दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांनी जी24 तासला माहिती दिली आहे। तर गृह, अर्थ, नगरविकास, महसूल खात्यांवर चर्चा सुरू असल्याचं कळतंय। दरम्यान एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या वाट्याला काय येणार याची उत्सुकता आहे। नव्या सरकारचा 2 डिसेंबरला शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यावेळी काही मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून कळतंय। दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला गृह खातं देण्याची मागणी केली आहे। मात्र गृहमंत्रीपद सोडण्यास भाजपनं नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गृहमंत्रीपद स्वतःकडे कायम ठेवण्यास भाजप आग्रही आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। बिहारमधूनही अटक करण्यात आली आहे। आता त्याला गिरगाव दंडाधिकारी न्यायालयानं 1.5 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। शरद पवारांना देशी कट्ट्यानं उडवू अशी धमकी देण्यात आली होती। परभणीच्या गंगाखेड मतदारसंघातून रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टेंना मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। यंदा मंत्रिमत मिळावं यासाठी जनाबाई चरणी साकडे घालण्यात आले। दरम्यान गुट्टेंच्या समर्थकांनी गंगाखेडच्या आमचा जिल्हा, आमचा पालकमंत्री असे बॅनर लावलेले आहेत। एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पालघरमधील तरुणांनी महालक्ष्मी मातेला साकडे घातले। पहिल्यांदाच मतदान करणारे हे तरुण 30 किलोमीटर पायी चालत डहाणूमधील महालक्ष्मी मंदिरात पोहोचले। महालक्ष्मी मातेची आरतीही करण्यात आली आहे। संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर रविवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होईल। मनपाचे विविध जलशुद्धीकरण केंद्रावर दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे, त्यासाठी उद्या पाणी पुरवठा बंद असणार आहे।